की जोपर्यंत ह्या पदवीच्या मुलांना शिक्षा अशक्य काही विषय नाही ना धन्यवाद. आणि त्या बादशाला हा सुदर्शन मुलाच्या खाली वाटता कोण होता परत खासदाराला म्हणजे वाल्मिक कराड आतमध्ये आला. सकल मराठा समाजाच्या वतीने आज लातूर जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण सध्या आहोत लातूर बीड महामार्गावर महापूर येथे चक्काजाम आंदोलन चालू आहे. मागच्या 4 तासापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आपण काही आंदोलन करते आपण चर्चा करण्यात की नेमकं कशासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. मला सांगा नेमकं आज आपण आंदोलन केलेलं आहे कशासाठी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे काय मागणी आहे? जे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या संदर्भात रेणापूर तालुक्यात महाराष्ट्रातला पहिला मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चा दिवशी सकल मराठा समाजाच्या वतीनं एक आव्हान करण्यात आलं होतं की शासनाने या दोषीवर लवकरात लवकर कारवाई करावी. या खुनातला जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडवर 302चा गुन्हा दाखल करावा. अद्याप त्या मास्टर माइंड वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्या संदर्भात आजचा हा रस्ता रोको हा चक्का जाम रेणापूर तालुक्याच्या वतीनं सकल मराठा समाज सर्व धर्मीय यांच्या वतीने आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या संदर्भात रेणापूर तालुक्याचा महाचक्का जाम महापूर पाटी इथे आज आयोजित केलेला आहे. आणखीन आपल्या काय आणखीन काय मागण्या आहेत काय आंदोलन संरक्षण सगळ्यात महत्वाचा विषय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावं आणि नैतिकची जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. कारण की ह्या प्रकरणामध्ये अनेक पोलीस कर्मचारी धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्या कारणाने कारवाई करण्यास भीत आहेत. आणि विशेषतः म्हणजे वाल्मिक कराड यांची एवढी दहशत आहे की त्या परिसरामध्ये की लोक रस्त्यावर पडण्यासाठी भे लागलेत. कारण की 302 जर गुन्हा नाही दाखल झाला वाल्मिक कराडवर तो जर बाहेर आला तर भविष्यात आपलं काही खरं नाही असं लोकांचा समज व्हायला लागलाय. तर त्यामुळे या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. नैतिकतेची जबाबदारी कारण की धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की तो अत्यंत माझ्या जवळचा आहे त्यामुळे लोकांचा समभ्रम आहे. तर त्यामुळे त्यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून स्वतःहून राजीनामा द्यावा. हे प्रकरण फाशी त्या आरोपींना झाल्याच्या नंतर स्वतःहून पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट हो ही विनंती आहे त्यांची. काय आणखीन काय आपलं काय मागणी काय जे काही भावना आहेत त्या महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या भावना तीव्र आहेत. कारण ही जी काही घटना घडली ती अत्यंत क्रूर आहे. मारहाणी झाली ती फक्त संतोष देशमुखला नाही तर महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं की आम्ही कशा पद्धतीने जर आमच्या नादाला लागलं तर आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो. या संदेश या आरोपींना द्यायचा होता. भावना तीव्र आहेत. महाराष्ट्रात सर्व समाज रस्त्यावर आज त्यांचं एकच म्हणणं आहे की या लोकांना तात्काळ अटक करावं. तपास प्रामाणिक व्हावा. जे खरे दोषी आहेत त्यांना मध्ये अटक करावं. जे मंत्रिपदात आहेत जे वरून राजकीय दबाव आणतात त्यांनी राजीनामा द्यावा. असे असंख्य जे काही गुन्हे आजपर्यंत परळी भागात बीड भागात घडलेले आहेत त्याचा सर्व तपास लागावा आणि त्या आरोपींना तात्काळ अटक करावं. आणि तो जो गुन्हा आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांच्यावर तात्काळ फाशी शिक्षा त्यांना व्हावी ही सर्वांची भावना आहे. तर हे होते सकल मराठा समाजाचे आंदोलक. त्यांनी सांगितलेलं आहे की आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे. 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. धनंजय मुंडेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.